गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना. 3 वर्षापासून खाली बसणं उठणं शक्य नाही. आणि गुडघ्याच्या सांध्यामध्ये जेव्हा मेनिस्कसला किंवा लिगामेंट्सला इंजुरी होते किंवा ती गादी ज्या वेळेला फाटते, वयोमानानुसार होणाऱ्या जिजेमुळे सुद्धा असं होतं. अशा स्थितीमध्ये खरं तर अनेक रुग्ण पेनकिलर्स खाऊन खाऊन कंटाळून नंतर त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. एक्स-रे म्हणा, MRI म्हणा, असं गुडघ्यांचं काही केल्यानंतर ऑपरेशन करणे हा सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती बोकाळलेला विषय आहे. जरा काही झालं की गुडघ्यांचं ऑपरेशन करून टाका. तर अशा स्थितीमध्ये आपल्याकडे या आमच्या मोडकबाई आयुर्वेदाची चिकित्सा घेण्यासाठी म्हणून गेल्या आठवड्यामध्ये आल्या. आता खरं तर अशी जेव्हा गुडघ्याला गादीला जेव्हा इजा झालेली आहे, तेव्हा ऑपरेशन न करता पर्यायी औषध योजना म्हणजे आयुर्वेदाची वातशामक चिकित्सा, तर ती करायला लागल्यानंतर केवळ आजचा बाई 5वा दिवस आहे आपला. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही आल्यात त्यावेळेला तुमच्या चालण्याची लकब, दुखण्याची तीव्रता, बसणे उठणे याच्यामध्ये असणारा त्रास, याचं सगळ्याचं निरीक्षण आम्ही तर करत होतोच. पण एवढ्या कमी दिवसामध्ये तुमच्यामध्ये सुंदर बदल होतोय. अभ्यंग, जानुधारा, जळू लावणे यांच्या मदतीने आजच्या 5व्या दिवशी तुम्ही तर चक्क आज जमिनीवर खाली मांडी घालून बसू शकल्यात किंवा पायऱ्या चढणे उतरणे हे तुम्ही छान करू शकल्यात. तर आपण हा तुमचा इंटरव्ह्यू याच्यासाठी घेतोय की अनेक स्त्रिया ज्यांचं वय 40, 50, 60 असं होत आलेलं आहे आणि ज्यांच्या सांध्यामध्ये खूप झीज झालेली आहे आणि गुडघे दुखत आहेत, तर अशा प्रकारच्या स्त्रियांना जेव्हा असं दुखणं सहन करावं लागतं, ऑपरेशन करण्याचा सल्ला मिळतो, त्यावेळेला तुम्ही तुमचा स्वानुभव तुमच्या शब्दामध्ये विशद करा, जेणेकरून अशा प्रकारच्या स्त्रियांचं मनोबल वाढेल. एकदम पटकन कोणीतरी उठून गुडघ्यांचं ऑपरेशन करायला जाणार नाही. भले गुडघ्यांना काही इजा असो, पण पहिल्यांदा आपण आयुर्वेदामध्ये सांगितलेली काही चिकित्सा आपण करून त्याचा अवलंब करून आपलं दुखणं कमी होतंय का, त्याचा लाभ होतोय का, किती कालावधीमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतोय, या संबंधीचा तुमचा जो काही स्वानुभव आहे तो तुम्ही आम्हाला सांगा. कशी स्थिती होती दुखणं जेव्हा सुरू झालं? मुळात दुखणं तुमचं सुरू कसं झालं ते सांगा. अचानक अचानक ढोपर म्हणून दुखायला लागलं. किती दोन महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी? 2-2.5 महिन्यापूर्वी 2-2.5 महिन्यापूर्वी. हा. अचानक दुखायला लागलं. हा. आणि त्याच्यानंतर एक दिवस वाकत असताना ढोपरातून कळ गेली. कळ गेली. हा. त्यावेळेला डॉक्टरांकडे गेल्यानंतर असं कळलं की ढोपराची गादी फाटलेली आहे. ढोपराची गादी फाटलेली आहे म्हणजे मेनिस्कस जे असतं त्याला इंजुरी होते. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. ती गादी फाटते. बर, पुढे? त्यानंतर MRI करायला सांगितला, त्यामुळे MRI केला. हा. आणि थोडस गाडीत बसता यायला लागल्यानंतर यांच्याकडे शिर्डीला तुम्ही आपल्याकडे आल्यात डॉक्टर समीर परांजपे. समीर परांजपेंकडे आलो. तिथे आल्यानंतर त्यांच्या इथून अभ्यंग स्नान, जारूधारा, ह्या सगळ्या आयुर्वेदिक उपचार घेत असताना व्यवस्थित चालायला यायला लागलं. सुरुवात जेव्हा झाली आपल्या चिकित्सेची तेव्हा तुम्हाला मनामध्ये काय चलबिचल होती? याला होईल की नाही, काय होईल की नाही असं वाटत होतं. त्यावेळेला चिकित्सा सुरू करत असताना तुमची मनाची चलबिचल काय होती त्याचं वर्णन करा. इथे आल्यानंतर उपयोग होईल का अशी मनात शंका होती. पण ते आता 4-5 दिवस येऊन झाल्यानंतर ती शंका दूर झाली. बरोबर. घरी तुम्ही जेव्हा मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही मला तपासायला इथे माझ्याकडे आल्यात, तुम्हाला सांगितलं इथे येऊन राहावं लागेल, चिकित्सा घ्यावी लागेल, दुखणं तर फार आहे, तर त्यावेळेला तुम्ही घरी गेल्यानंतर कुठल्या मानसिक विवंचनेमध्ये होत्या? काय कसं काय करायचं? काय विचार केलात? काय विचार आले मनामध्ये? जावं की न जावं, जावं की न जावं, उपयोग होईल का न होईल. बरोबर. आणि मग मिस्टरांकडे चर्चा करताना तुमच्या दोघांमध्ये काय संवाद झाला? जाऊन तर बघूया. येस. त्याच्यामध्ये तुमच्या मिस्टरांचं सुद्धा योगदान आहे. तुम्हाला बरं वाटण्यासाठी एक पॉझिटिव्हिटी द्यायला पाहिजे ना. तो एक जो सपोर्ट असतो तो नक्कीच मोडक काकांकडून मिळाला.
तर यामध्ये तुमची जी काही चर्चा झाली असेल हम्म. तर त्यामध्ये मनामधली शंका, त्या शंकेवर मात करून बरं होईल की नाही, हम्म. बरं वाटेल की नाही, या शंकेवर तुम्ही मात करून तुम्ही आयुर्वेदावरती काही ना काहीतरी विश्वास, विश्वास. आपले पूर्वीचे संपर्क, पूर्वी असणाऱ्या त्रासांना बरं वाटल्यामुळे निर्माण झालेली एक श्रद्धा, याचा सगळ्याचा एकत्रित विचार करून मग तुम्ही त्या शंकेवर मात केलं. हम्म. बरोबर? बरोबर. येस. तर तुम्ही अशा प्रकारच्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना अशा 50, 55, 60 अशा वयोगटामध्ये असणाऱ्या आणि गुडघे जिंकलेले आहेत, अशा स्त्रियांच्या मनामध्ये सुद्धा हे शंका निर्माण होतात, खरोखर बरं वाटेल की नाही, गुण पडेल की नाही. तर तुम्ही त्या स्त्रियांना काय संदेश द्याल? इथे येऊन आयुर्वेदिक औषधच घ्या, आयुर्वेदाने बरं वाटतं, हं. हे माझ्या अनुभवावरून मी त्यांना सांगून पटवून देईन. येस. कारण मुळात म्हणजे लोकांच्या मनामध्ये आयुर्वेदिक औषधाने बरं वाटू शकतं, हम्म. रिझल्ट मिळू शकतो, गुण येऊ शकतो, हेच मुळात म्हणजे लोकांना आधी पहिल्यांदा समजण्यापासून सुरुवात आहे. मग त्याच्या पुढे हे असं ऑपरेशन वाटण्यासाठी म्हणून काही काम करायचंय, मोठं दुखणं आहे त्यामध्ये काम करायचंय, गादी फाटले त्यावर काम करायचंय, ही तर राहिली दूरची बाब. पण पहिले आयुर्वेदाच्या औषध योजनेने गुण पडू शकतो, बरं वाटू शकतं, हा विश्वास आपल्या लोकांच्या मनामध्ये आपल्याला निर्माण करून देण्यासाठी, म्हणून एक प्रूफ, इव्हिडन्स, एक पुरावा की बाबा अशी गुडघ्याची गादी फाटलेली असताना मी खाली बसू शकते, मी उठू शकते, मी पायऱ्या चढू शकते, उतरू शकते, ही केवढी मोठी गोष्ट आहे. हम्म. तर आपल्याला ती रेकॉर्ड करून ठेवली पाहिजे. आणि आपल्याला अनेक स्त्रियांना, अनेक व्यक्तींना हा व्हिडिओ ज्या वेळेला ते पाहतील तेव्हा नक्कीच त्यांचं मनोबल तुमच्या अनुभवावरनं वाढणार आहे. याकरता तुम्ही तुम्ही हा आपला व्हिडिओ करण्यासाठी एकतर संमती दिलीत, तुमचा स्वानुभव या ठिकाणी सांगितलात, यासाठी तुमचे धन्यवाद. तुमचे नमस्कार.